एकच नाशिक जिल्हा देवस्थान विश्वस्त दर्शन का त्यात काय निर्णय झाला आणि पुढची भूमिका काय राहणार आहे जर सरकारने ऐकलं नाही? या संदर्भात महाराष्ट्र मंदिर महासंघात महाराष्ट्रातली जी लाखो मंदिरं आहेत, मंदिर विश्वस्त आहेत, यांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटलेलो आहे. त्यांना निवेदन दिलेलं आहे. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना दिलेलं आहे. महसूल मंत्र्यांना दिलेलं आहे. अद्यापपर्यंत याबाबत काय करायचे आमच्या समोर आलेलं नाहीये. आमची भूमिका आम्ही मांडत राहत आहोत. जर या संदर्भात कायदा आणण्याचा प्रयत्न केला गेला तर संपूर्ण महाराष्ट्रातलं मंदिर विश्वस्त सर्वजण असंतुष्ट आहेत. असंतोष निर्माण झालेला आहे आणि रस्त्यावरती उतरून या संदर्भात आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत. सरकारनं हा मसुदा प्रस्तावित जो आहे तत्काळ मागं घ्यावा अशी मागणी आम्ही सर्वांकडनं करतो. एकदा देखील मांडला की अनेकांनी वारसाच्या नोंदी झाल्यानंतर हडपलेले आहेत. अशा सगळ्या संदर्भामध्ये सुद्धा तुम्ही सरकारला विनंती करताय. प्रामुख्याने या सगळ्या अशा काही आकडेवारी समोर आली की किती ठिकाणी हडपले गेले किंवा काय तक्रारी? महाराष्ट्रातल्या महसूल विभागाने जे जाहीर केलेली आकडेवारी ती 4.5 लाख हेक्टर जमिनी त्या महाराष्ट्रातल्या आहेत, ज्या वहिवाटदार कुळ मिराजदार यांच्याकडे किंवा मंदिरांकडे आहेत त्या, आणि त्याची मालकी त्यांच्या नावावर त्यांना करायची आहे. अशा अनेक मंदिरांची उदाहरणं आहेत. काळाराम मंदिराचे 300-350 एकरपेक्षा जास्त जमीन आहे. त्र्यंबकेश्वरची 300-350 एकरपेक्षा जास्त आहे. पुण्यातलं मोरया गोसावी मंदिर आहे, 5-5.5 हजार एकरपेक्षा जास्त जमीन आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची 28,300 एकर जमीन आहे. माझा प्रश्न आहे, जिल्हाधिकारी अध्यक्ष आहेत, सरकारची बाजू घेणार का मंदिर भक्तांची बाजू घेणार? या संदर्भात मंदिर भक्तांची बाजू घेतली नाही तर त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांनी राजीनामे द्यावेत मंदिर पदाचे. कारण मंदिरांच्या जागांसंदर्भात तुम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार नाही. भक्तांच्या जमिनी आहेत त्या मंदिरांच्याच नावावर राहिल्या पाहिजे. आणि मुख्य विषय आपल्या सर्वांच्या समोर मांडतो. आपल्याला प्रेस नोट सगळ्यांना या ठिकाणी देतील. संदीप सगळ्यांना प्रेस महाराष्ट्र शासनाने साधारण 2-3 मेच्या दरम्यान एक मसुदा नोंदवण्यासाठी पोर्टलवर ठेवलेला आहे. सरकारच्या अधिकृत वेबसाईटवरती ठेवलेला आहे. त्या मसुद्याचं नाव आहे